गुरुपौर्णिमेनिमित्त गोंदवले बुद्रुकमध्ये वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे। नेमका हा बदल काय आहे आणि कोणते पर्यायी मार्ग वापरायचे आहेत हे जाणून घेऊया। माण तालुक्यातील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंदिर गोंदवले बुद्रुक येथे बुधवार 29 जुलै 2026 रोजी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होणार आहे। या उत्सवासाठी राज्यभरातून तब्बल 70 ते 80 हजार भाविक गोंदवले येथे दाखल होण्याची शक्यता आहे। भाविकांची सुरक्षितता, वाहतुकीची कोंडी टाळणे आणि कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने विशेष वाहतूक आराखडा जाहीर केला आहे। सातारा पंढरपूर मार्गावरील गोंदवले बुद्रुक हे महत्त्वाचे ठिकाण असल्याने या मार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते। मंदिर परिसरातील व्यापारी, दुकाने आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 34 अंतर्गत अधिकारांचा वापर करून 29 जुलै रोजी सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 11:59 मिनिटांपर्यंत वाहतुकीत तात्पुरते बदल लागू केले आहेत। या नियोजनानुसार साताऱ्याकडून पंढरपूर आणि अकलूजकडे जाणारी सर्व वाहने खांडसरी चौक, दहिवडी, राणन, म्हसवड या पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहेत। तर पंढरपूर अकलूजहून साताऱ्याकडे येणाऱ्या वाहनांसाठी म्हसवड, मायणी, खांडसरी चौक मार्ग किंवा म्हसवड, शिंगणापूर, फलटण, सातारा हा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे। याशिवाय पिंगळी बुद्रुक येथील खांडसरी चौक ते गोंदवले बुद्रुक येथील आप्पा महाराज चौक हा रस्ता गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद राहणार आहे। या ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात राहून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना वाहन चालकांना देणार आहेत। सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने सर्व भाविक, नागरिक आणि वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून पोलिसांना सहकार्य करावे आणि वाहतूक नियमांचे पालन करून गुरुपौर्णिमा उत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांनी केले आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।